मेनू दाखवा. धडा 1. सोल रेकॉर्ड्स. ब्लड वॉरलॉक. एपोकॅलिप्स मधील सुक्युबस पार्टनर. C1. सोल रेकॉर्ड्स. बीजिंग विद्यापीठाच्या पुरुष शयनगृहातील खोलीत. हे हवामान खरोखरच मला मारत आहे. वाई जेमिनने खिडकीतून जगाकडे पाहत हलकेच तक्रार केली. जगावर महापूर आल्यासारखा पाऊस पडत होता. खिडकीच्या पटलावर आदळणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा आवाज मनाला सुखावणारा होता. पण तो फायदा समजून घेऊ शकला नाही. गेले वर्षभर जगाचे हवामान एका दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत निरर्थक बनले होते. वाळवंटांना अचानक सर्व प्रकारच्या वादळांनी पूर आला आणि उच्च तापमानामुळे पृथ्वीचे ध्रुव ओस पडू लागले. तथापि, हे सर्व नव्हते. अंटार्क्टिकासारखी बर्फाळ ठिकाणे रात्रभर विरघळायला लागली तेव्हाही. दुसऱ्या दिवशी तापमान पुन्हा घसरले आणि सर्व काही गोठले. शास्त्रज्ञांकडे या घटनेचे स्पष्टीकरण देण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तथापि, याचा परिणाम म्हणून जगातील प्रमुख राष्ट्रांनी उर्वरित लहान देशांना ग्रहाच्या संरक्षणात्मक स्तरातील बिघाडांमुळे घडलेल्या सर्व गोष्टींचे श्रेय देऊन प्रदूषणाबाबत सावधगिरी बाळगण्यास भाग पाडले. आता सूर्य जरी उजळला तरी अचानक वादळाच्या भीतीने लोक नेहमी हातात छत्र्या घेऊन जात. जसे की हे पुरेसे नाही. मला या वादळात कामावर जावे लागेल. वाई जेमिनने स्वतःशीच उसासा टाकला आणि कपाटातून गरम कपडे शोधण्यासाठी मागे वळून पाहिले. वाई जेमिन ही फक्त 20 वर्षांची सामान्य विद्यार्थिनी होती. त्याचे वडील एक लहान नागरी कर्मचारी होते ज्यामध्ये कोणतीही शक्ती नव्हती आणि त्याची आई प्राथमिक शाळेत इंग्रजी शिकवत होती. दुसरीकडे, तो अजूनही 12 वर्षांचा असताना, त्याच्या आईने त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असलेल्या एका सुंदर मुलीला घरी आणले. तिचे नाव मेंग क्यू होते. तिच्या आई वडिलांचे निधन झाले होते. तिला एकटे सोडून कुटुंबातील इतर कोणीही तिची काळजी घेऊ इच्छित नव्हते. त्याची आई, मेंग क्यूच्या आईची सर्वात चांगली मैत्रीण असल्याने तिने मुलीची काळजी घेण्याचे ठरवले. तेव्हापासून ते चौघे एकत्र राहत होते आणि सध्या, मेंग क्यू हे राजधानीतील एका प्रतिष्ठित हायस्कूलमध्ये विद्यार्थी होते. ती पुढच्या वर्षी वाई जेमिनच्या त्याच विद्यापीठात जाणार होती. वाई जेमिन आपल्या कपड्यांवरून गोंधळ घालत असताना, अनेक गोष्टी त्यांच्या ठिकाणाहून हलू लागल्याने सर्व जग भयंकर थरथर कापत होते. त्याने पटकन कपाट घट्ट धरून ठेवले. ते त्याच्या शरीरावर कोसळण्यापासून रोखले आणि त्याला चिरडले. वाई जेमिनला आपल्या आत काहीतरी विचित्र वाटले, जणू काही आपल्या पोटात जोरात ठोसा मारला गेल्याने वारा त्याच्यातून बाहेर पडला. त्याचा चेहरा फिकट गुलाबी झाला आणि त्याला उलटी करण्याची इच्छा झाली. स्वतःला आवरले नाही. सुमारे 10 सेकंदांनंतर सर्व काही पूर्वपदावर आल्यासारखे वाटले. गोष्टी हलणे थांबले. जमिनीवर पडण्यापासून वाचलेली काही चित्रे आता पडण्याचा धोका नाही. आणि पुन्हा जोरात कोसळणाऱ्या पावसाचा आवाज ऐकू येत होता. काही क्षणापूर्वी वाई जेमिनला जाणवलेली गुदमरणारी खळबळ नाहीशी झाली आणि तुटलेल्या खिडक्यांमधून येणाऱ्या थंडीने त्यांच्या अंगाला मिठी मारली. तथापि, त्याला यापुढे थंडी, पाऊस किंवा पूर्वीच्या भूकंपाची चिंता नव्हती. द सोल रेकॉर्ड्स पृथ्वी ग्रहावर आले आहेत. तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही आता तुमची स्टेटस विंडो पाहू शकता. प्रथमच, विंडो चाचणी म्हणून उघडेल. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. हे काय आहे? त्याच्या डोळ्यातील पडद्यावर दिसणारा विचित्र हिरवा संदेश वाचून तो स्वतःशीच गुरफटला. वाई जेमिन, पातळी, 0, वंश, मानव, नोकरी, काहीही नाही. शीर्षक, काहीही नाही. सामर्थ्य, 12, 10 चपळता, 11, 10 आरोग्य, 10, 10 तग धरण्याची क्षमता, 10, 10 मन, 109, 0 जादू, 109, 10. वाई जेमिनचे शरीर सडपातळ होते, पण त्यांच्या सततच्या कामामुळे तसेच प्रशिक्षणामुळे त्यांच्या कपड्यांखाली खूप छान स्नायू लपलेले होते. त्याच्या स्टेटस विंडोमध्ये दर्शविलेल्या कंसातील संख्या हा सामान्य माणसाचा आधार होता हे लक्षात घेता. त्याच्या शरीराची स्थिती खूपच सभ्य होती. जादू, त्याने विस्तीर्ण डोळ्यांनी जादू या शब्दाकडे पाहिले. जादू, कल्पनारम्य चित्रपट आणि हलक्या कादंबऱ्यांचा एक उत्कृष्ट घटक. आता केवळ एक विचित्र खिडकी दिसू लागली होती जी त्याच्या शारीरिक कौशल्यांचे प्रदर्शन करत होती. परंतु त्याच्यावर जादूची विशेषता देखील प्रकट झाली होती. मनोरंजक, या खालच्या जगात येताच मला जादूची उच्च क्षमता असलेल्या माणसाला भेटेल असे वाटणे. त्याच्या मागून एक मोहक, खेळकर आणि थोडासा निरागस आवाज आला, ज्याने त्याला घडलेल्या घटनांबद्दल विचार करण्यापासून रोखले. वाई जेमिन फक्त स्तब्ध होण्यासाठी मागे वळल्या.
राष्ट्रांमधील युद्धे भडकवण्यास सक्षम असलेली एक सुंदर स्त्री होती जेव्हा स्पष्टपणे तेथे कोणीही नव्हते. तिची त्वचा कोणतीही अपूर्णता नसलेली फिकट पांढरी होती आणि तिच्या पाठीच्या तळाशी धबधब्याप्रमाणे पडलेल्या तिच्या काळ्या केसांशी विपरीत प्रकाशात चमकत होती. तिचे डोळे दोन सुंदर माणिकांसारखे चमकदार लाल होते. एका काळ्या रंगाच्या एका कपड्याच्या ड्रेसने तिच्या मोहक वक्रांना मिठी मारली. तिच्या शरीराला घट चिकटून बसले. फक्त तिचे दोन बारीक हात आणि दोन लांब, सडपातळ पाय उघडकीस आणले जे संतलाही करू शकतात. बाई जेमिन इतकी सुंदर स्त्री त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नव्हती. त्याच्या आधीच्या स्त्रीला केवळ मोहक आणि मोहक आभास नाही तर तिच्या शरीराशी जुळणारे निष्पाप अभिव्यक्ती देखील होती. तथापि, तो काही विचारण्याआधीच, बाहेरून येणारे अनेक आवाज आणि रडण्यामुळे काय होते आहे हे पाहण्यासाठी त्याचे शरीर सहजच खिडकीकडे सरकले. बाहेर, त्याला माहीत असलेले संपूर्ण जग बदलले आहे आणि त्याच्या डोळ्यांनी आता जे पाहिले होते ते आता 1 मिनिटापूर्वी पाहिलेले नव्हते. लोक सर्वत्र धावत होते, ओरडत होते आणि मदतीसाठी याचना करत होते कारण त्यांनी इतर लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सर्वात भीतीदायक गोष्ट अशी होती की तेथे बरेच लोक इतर लोकांना पशु असल्यासारखे खात होते. मदत! एक सुंदर मुलगी तिच्या मागे वळून पाहताच तिच्या जीवासाठी धावत होती आणि त्या विचित्र लोकांपैकी एकापासून शक्य तितक्या दूर जात होती. एका निरीक्षणात, ती एका दगडावर घसरली आणि जमिनीवर पडली. सावध! बाई जेमिन नकळत ओरडल्या. दुर्दैवाने, आधीच खूप उशीर झाला होता. त्या विचित्र माणसांपैकी एकाने, त्याच्या रक्ताळलेल्या तोंडाने, पडलेल्या मुलीला पकडले आणि तरुण मुलीच्या हातांपैकी एकाला जोरदार चावा घेतला, ज्यामुळे ती वेदनांनी ओरडली. मला वाचवा! स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करताच तरुणी वेदनांनी ओरडली. तिची अभिव्यक्ती खरोखरच दयनीय होती. दुर्दैवाने तिच्यासाठी, धावणाऱ्या लोकांपैकी कोणीही तिला त्रास देऊ शकत नाही कारण ते स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात खूप व्यस्त होते. काही वेळातच तिच्या शरीराची हालचाल थांबली. मात्र, काही क्षणांनंतर ती मुलगी उभी राहिली आणि आवाजाचा पाठलाग करताच हळूच हिरकू लागली. हे पाहून, बाई जेमिनचा रंग फिकट झाला कारण त्याला अचानक लक्षात आले की हे विचित्र प्राणी रेसिडेंट एव्हिल चित्रपटांमधील झोंबी सारखेच आहेत. अहो, ते काय? मानवी मुठी एवढी एक मधमाशी अचानक एका झोंबीकडे वळताना पाहून बाई जेमिनला धक्काच बसला. जेव्हा मधमाशीच्या प्रचंड डंखाने त्याच्या डोक्याला छेद दिला, थेट त्याचा मेंदू चिरडला आणि तो जागीच ठार झाला तेव्हा झोंबीने हल्ल्यावर प्रतिक्रियाही दिली नाही. मधमाशीने झोंबीचे डोके उघडले आणि काहीतरी खाऊ लागली. काही क्षणांनंतर, त्याचे शरीर थांबण्यापूर्वी आणखी काही इंच वाढले आहे. काहीतरी जाणवल्याप्रमाणे, मधमाशी झोंबीच्या प्रेतातून बाहेर पडली आणि थेट नर शयनगृहाच्या दिशेने गोळी मारली. ती विचित्र मधमाशी आपल्या दिशेने येताना पाहून बाई जेमिनचा चेहरा बदलला. मधमाशीचा वेग खरोखरच वेगवान होता आणि काही क्षणातच तिने तुटलेली खिडकी ओलांडली आणि तीक्ष्ण रक्ताने माखलेली डंक त्याच्या चेहऱ्यावर टेकवली. बाई जेमिन यांनी अंतःप्रेरणेवर प्रतिक्रिया दिली. त्याचा उजवा हात पुढे करून त्याच्या शेजारची लाकडी खुर्ची पकडली. 1 सेकंदही विचार न करता, त्याने सर्व शक्तीनिशी पुढे सरसावले. लाकडी खुर्चीने मधमाशीवर जोरदार आघात केल्याने ती लगतच्या भिंतीवर उडत होती. मधमाशी जमिनीवर पडली होती पण तरीही हालचाल करत असल्याचे पाहून बाई जेमिनने आपल्या डोक्यावरची खुर्ची उभी केली आणि मधमाशीच्या शरीरावर 3 वेळा जोरदार प्रहार केला. महाकाय मधमाशीच्या शरीरातून पांढऱ्या ऊर्जेची गोळी सुटली आणि त्याच्या शरीरात शिरली. तुम्ही लेव्हल 5 बिग बीच्या आत्म्याची शक्ती मिळवाल. चपळता +2, सामर्थ्य +2. तुम्ही 1 स्तरावर पोहोचला आहात. तुम्ही मुक्तपणे वितरित करण्यासाठी 2 स्टेटस पॉइंट मिळवता. बाई जेमिनच्या डोळ्यासमोर 2 संदेश चमकले. ती विचित्र ऊर्जा त्याच्या स्नायूंना आणि हाडांना कशी पोषण देते हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. ज्यामुळे त्याचे शरीर लवकर अधिक शक्तिशाली होते. हे काय आहे? मधमाशीच्या मृतदेहाशेजारी जे होते ते उचलण्यासाठी बाई जेमिन पटकन पुढे सरसावल्या. ब्लड मॅनिप्युलेशन, प्रथम ऑर्डर स्किल, लेव्हल 5. तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह किंवा तुमच्या शत्रूंचे रक्त काही प्रमाणात नियंत्रित करू शकता. कौशल्याचा परिणाम वापरकर्त्याच्या जादुई सामर्थ्यावर, मनावर आणि कल्पनाशक्तीवर अवलंबून असतो. त्याच्या हातात एक विचित्र लाल गुंडाळी होती. या गुंडाळीतून एक भयंकर आभा निघाली आणि जरी ती स्वच्छ आणि गुळगुळीत असली तरी तिच्या आतील भागातून रक्ताचा मंद वास येत होता. ते खरोखर शक्तिशाली कौशल्य आहे. काहीसे आश्चर्यचकित झालेल्या उद्गाराने त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढले. घडलेल्या सर्व गोष्टींमुळे आणि काही क्षणांपूर्वी त्याने जवळजवळ आपला जीव गमावल्यामुळे, बाई जेमिन आपल्या खोलीत अचानक दिसलेल्या स्त्रीला विसरले होते.
त्याने मागे वळून त्या सुंदर स्त्रीकडे सावधपणे पाहिले. जरी ती सुंदर असली तरी सर्व विचित्र गोष्टी चालू असतानाही त्याला त्याची पर्वा नव्हती. तू कोण आहेस? खुर्ची हातात धरून बाई जिमीनने खोल आवाजात विचारले. तात्पुरते ते त्याचे एकमेव हत्यार होते. पर्याय नव्हता. हे